नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच CRPF मध्ये संपूर्ण भारतामध्ये सर्वात मोठी भरती 2026 ची आलेली आहे आणि त्याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन ॲप्लिकेशन 20/4/2026 पासून सुरू झालेले आहेत. या भरतीबाबत आपण सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या भरतीमध्ये ड्रायव्हर पदासाठीची खूप जागा देण्यात आलेल्या आहेत. तर ड्रायव्हर जे पद आहे त्याचे जे तांत्रिक प्रश्न आहेत किंवा अन्य जे ड्रायव्हर भरती संदर्भातील प्रश्न असणार आहेत, त्याचबरोबर या भरतीमध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे देखील प्रश्न विचारले जातात. त्याची देखील तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते. मित्रांनो, तुम्हाला ड्रायव्हर भरतीसाठी टेक्निकल प्रश्न हवे असतील तर तुम्हाला 500 प्रश्नांपेक्षा अधिक प्रश्नांची PDF टेक्निकल प्युअर टेक्निकल प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. तर ती PDF आपल्या वेबसाईटवरती म्हणजेच mtechsoulu.com ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी ते प्रश्न तुम्हाला मिळतील. अतिशय माफक दरामध्ये ते प्रश्न तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिलेले आहेत. तर तुम्ही आत्ताच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन ती PDF जी आहे ती PDF तुम्ही मिळवू शकता. तर मित्रांनो, ही जी भरती आहे ही भरती संपूर्ण भारतभर असणार आहे आणि एकूण जागा याच्यामध्ये 9175 इतक्या जागा इथं भरल्या जाणार आहेत. कॉन्स्टेबल, तांत्रिक आणि ट्रेड्समन आणि पायोनियर अशा या पोस्ट असणार आहेत. 2026 ची सर्वात मोठी भरती CRPF ची या ठिकाणी आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये बघा पुरुषांची जी संख्या असणार आहे ते 9096 इतके पुरुषांची संख्या असणार आहे CRPF मध्ये. आणि महिलांसाठी 79 पद त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. कॉन्स्टेबल पायोनियर साठी 20 पद पुरुषांची भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर इथं मित्रांनो एक सूचना दिलेली आहे. ही जी पद आहेत ही पद प्रशासकीय कारणामुळे कमी किंवा जास्त होऊ शकतात. त्याचबरोबर बघा इथं आणखीन एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. कॉन्स्टेबल, टेक्निकल आणि ट्रेड्समन आणि कॉन्स्टेबल पायोनियर या पदाच्या रिक्त जागा अनुक्रमे राज्य, केंद्रशासित प्रदेशानुसार आणि संपूर्ण भारतीय स्तरावर भरल्या जाणार आहेत. जाहिरातीची जी सूचना आहे किंवा रँकिंग वर्गवारी जी काय आहे राज्य, केंद्रशासित प्रदेशानुसार रिक्त पदे CRPF ची जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे बघा www.rect.crpf.gov.in ही जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे. डिटेल माहितीचा देखील व्हिडिओ मित्रांनो मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की त्याच्यामध्ये अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे, कोणकोणत्या गोष्टींची तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. एक शॉर्ट नोटीस आहे ती मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. डिटेल व्हिडिओ उद्याच्यालाच आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो बघा इथं तुम्हाला वेतन जे असणार आहे, वेतन किती असणार आहे, वेतन स्तर 3 नुसार 21,700 ते 69,100 रुपये इतकं तुम्हाला इथं वेतन देखील असणार आहे. आणि वयोमर्यादेच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे बघा, कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 1/1/2026 रोजी 21 ते 27 वर्ष इतकी असणं आवश्यक आहे. आणि इतर जी ट्रेड्समन साठीची जी पद आहेत त्यांच्यासाठी 18 ते 23 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे. वयोमर्यादेचा इथं पॉइंट तुमच्या लक्षात आला का, पेमेंटचा तुमच्या पॉइंट लक्षात आला का? तर आपण पुढे जाऊया. तर बघा इथं तुम्हाला जे काही शासनाचे जे आदेश आहेत त्यानुसार SC, ST, OBC किंवा माजी सैनिक किंवा इतर जे काही वर्गातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे वयामध्ये देखील तिथं सूट देण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता जी आहे ती शैक्षणिक पात्रता बघा केंद्र किंवा राज्य सरकारने मान्यता दिलेला शासन मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून किमान मॅट्रिक किंवा समतुल्य किंवा माजी लष्करी कर्मचाऱ्याच्या बाबतीत समतुल्य लष्करी अर्हता तिथं असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता फक्त 10वी आहे मित्रांनो. 10वी वरती CRPF ची ही सगळ्यात मोठी भरती संपूर्ण भारतभर आलेली आहे. त्यामुळे यासाठी जास्तीत जास्त मित्रांनी काय करायचं आहे, या भरतीचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि अर्ज कसा करायचा आहे तर आपल्याला ही जी काही अधिकृत वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती 20 एप्रिल 2026 पासून मित्रांनो अर्ज उपलब्ध आहे. या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती पुन्हा एकदा लक्षात घ्या 19
मे 2026 ही काय आहे, शेवटची तारीख आहे. तर मित्रांनो चला लगेचच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरनं कोणाचं तरी भलं होऊ शकतं. त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. जे तुमचे मित्र नातेवाईक काय करत आहेत, भरतीची तयारी करत आहेत किंवा नोकरीच्या शोधामध्ये आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा मित्रांनो. आणि या भरतीची तयारी जी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते. त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.